आणि आता पाहूयात विधानसभेचा आखाडा। 80% मराठा समाज हिंदुत्ववादी, त्यांचा महायुतीला पाठिंबा। मराठा समाज कायम हिंदुत्वाच्या बाजूने उभा राहिलाय। या निवडणुकीमध्ये समाज आमच्या बाजूने, देवेंद्र फडणवीसांचा एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये दावा। देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग जडलाय। आमचं सरकार बनतंय हे सुद्धा फडणवीसांना माहिती नव्हतं। संजय राऊतांचा फडणवीसांना उत्तर, तर गद्दारांसाठी फडणवीसांचं अधपतन, राऊतांचा टोला। एकनाथ शिंदे यांचं काम आता संपलंय। 23 तारखेनंतर ते मुख्यमंत्री राहणार नाहीत, खासदार संजय राऊतांचा निशाणा। राज्यातील महिलांना पैसे मिळतात याचा आनंद, पण पुढे खड्डे खणतोय का हे बघा। लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरे यांची टीका। मनसेला शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला सभा घेण्यास पालिकेची परवानगी, मात्र सभा घेणार नाही अविनाश अभ्यंकर यांची माहिती। उशिरा परवानगी मिळाल्यामुळे तयारी करणं अशक्य असल्याचं वक्तव्य। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना मोठा दिलासा। वडेट्टीवार यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळली। भाजीपाला खरेदीलाच 800 रुपये लागतात, लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचं करायचं काय? असरुद्दीन ओवेसी यांचा सवाल। संभाजीनगरमधील पदयात्रेमध्ये भाजीपाल्याचे दर विचारत ओवेसींचा सरकारवर निशाणा। मी कसली गद्दारी केली? 40 वर्ष पवार साहेबांसोबत वर्ष झालं, आता कुठे हे आलेत? वादळामध्ये दिवा लागला। बबनराव शिंदेंचा खासदार मोहिते पाटलांवर निशाणा। पाशा पटेलांकडून जाहीर सभेमध्ये अश्लील हातवारे करत आक्षेपार्ह वक्तव्य। रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट, अशी भाषा ऐकून यांच्या आई बहिणीला सुद्धा लाज वाटली असेल, रोहित पवारांचं वक्तव्य।